नमस्कार, मी स्पृहा जोशी. या कवितेच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला माझी एक कविता ऐकवणार आहे. कविता तशी बघायला गेली तर नवीन आहे. काही काळापूर्वीच केलेली आहे आणि ही कविता सुचण्यामागचं एक कारण असं, की माझा छोटासा भाचा आहे कबीर नावाचा आणि तो आता एक 1.25 वर्षाचा वगैरे आहे. मध्यंतरी माझ्या आईकडे तो आला होता, म्हणजे त्याच्या आजोळी पुण्याला आणि तिथे त्याची जी सगळी धमाल चालली होती, माझ्या आई-बाबांबरोबर म्हणजे त्याच्या आजी-आजोबांबरोबर. ऑब्व्हियसली ते बघून मला माझ्या आजी-आजोबांची आठवण झाली आणि आम्ही सगळी भावंडं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकत्र जमून आमच्या लहानपणी जो कल्ला करायचो, त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या आणि आता मोठं झाल्यानंतर आपण काय मिस करतो आहोत, ते पुन्हा एकदा जाणवलं आणि ह्या भावनेतून केलेली ही कविता आहे. उरलो आता भातुकलीच्या खेळापुरते. उरलो आता भातुकलीच्या खेळापुरते, इवल्या इवल्या कट्टी आणि बट्टी पुरते. उरलो आता भातुकलीच्या खेळापुरते, इवल्या इवल्या कट्टी आणि बट्टी पुरते. गोष्टींच्या पुस्तकात शोधू नव्या परिकथा. गोष्टींच्या पुस्तकात शोधू नव्या परिकथा. सायंकाळी देवा पुढले शुभंकरोती आणि परवचा. लग्न मांडूया भावलीचे चल पुन्हा एकदा. लग्न मांडूया भावलीचे चल पुन्हा एकदा. आजोबांच्या कुशीत जाऊ पुन्हा एकदा. पुन्हा एकदा म्हणून पाहू बडबड गाणी. पुन्हा एकदा म्हणून पाहू बडबड गाणी. दृष्ट काढूनी म्हणेल आजी पिले शहाणी. पुन्हा एकदा म्हणून पाहू बडबड गाणी. दृष्ट काढूनी म्हणेल आजी पिले शहाणी. असे शहाणे बालपण म्हणजे नुसती मायेची पाखर. असे शहाणे बालपण म्हणजे नुसती मायेची पाखर. दही साय अन मऊ भात अन मागू तितके लोणी साखर. बरं, फक्त शहाणपणाच केला का, शहाण्यासारखेच वागलो का, तर नाही, वेड्या वागलो लहानपणी, पण त्याची गंमत होती. जरा पुन्हा ये जरा जरासे जिवंत होऊ. जरा पुन्हा ये जरा जरासे जिवंत होऊ. आंबट चिंबट चिंचा कैऱ्या बोरांमधुनी मिठास घेऊ. उंच जाऊ दे झुला पार या आकाशाच्या. उंच जाऊ दे झुला पार या आकाशाच्या. दुपार भर वेचीत फिरू सावल्या उन्हाच्या. करून पाहू जरा जरा असले वेडेपण. करून पाहू जरा जरा असले वेडेपण. ये दोस्ता चल घेऊन पाहू लहानपणचे तेच पांघरुण. ये दोस्ता चल घेऊन पाहू लहानपणचे तेच पांघरुण. माझ्या लहानपणच्या या सगळ्या आठवणी आहेत. ही कविता तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या लहानपणीच्या अशा काही खास आठवणी असतील तर त्याही माझ्यासोबत शेअर करा. मी तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियांची वाट बघतेय. बाय द वे, चॅनलला जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या भावंडांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये पाठवून घ्या, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच छान व्हिडिओमध्ये छान कवितेसोबत. तोपर्यंत बाय बाय.